48 वर्षों बाद नागपुर के वर्धा रोड स्थित श्री साईं मंदिर में एक ऐतिहासिक आयोजन होने जा रहा है। भक्तों को श्री साईं बाबा के मूल चरण पादुका के दर्शन का अवसर मिलेगा। रविवार तक भक्त साईं पादुका का दर्शन कर सकेंगे। एक भव्य पालकी यात्रा के साथ साईं मंदिर में साईं पादुका भक्तों के दर्शन के लिए रखा गया। इस अवसर पर 2 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमों का भी आयोजन किया गया है। श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीने आज साईबाबांच्या पादुका नागपूर शहरामध्ये पोचलेल्या आहेत। श्री साईबाबा सेवा मंडळ यांच्या साईबाबांच्या मंदिरामध्ये ह्या आज आहेत। 2 दिवस ह्या पादुका या ठिकाणी थांबणार आहेत। 10 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीमध्ये ह्या पादुका सांगली मार्गे कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यामध्ये पोचलेल्या होत्या आणि आज विमानाने त्या नागपूर इथे पोचलेल्या आहेत आणि आज ह्या साई मंदिरामध्ये दाखल झालेल्या आहेत। लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। 4 ते 5 हजार लोकांनी सकाळी याच्या मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊन आपलं दर्शन घेतलेलं आहे। 2 दिवस या ठिकाणी पादुका थांबणार आहेत। मी सर्व साई भक्तांना आवाहन करतो की त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि साईबाबांचे आशीर्वाद प्राप्त करावेत। आणि आता चौथ्यांदा आपल्याकडे बाबांच्या पादुका आल्या आहेत। यावेळेस पादुका येण्याचं वैशिष्ट्य असं की या पादुका मंदिरांनी न मागवता स्वतःहून बाबांनी पादुका पाठवलेल्या, त्यामुळे याला थोडंसं जास्त विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। याचं कारण असं की 30 मार्चला आपण साई मंदिराने बाबांना एक चांदीची पालखी अर्पण केली आहे। तर ती पालखी अर्पण केल्यानंतर 7च दिवसात तिकडनं बाबांकडनं एक हे आलं की बाबा मी नागपूरला येतो आहे, असं म्हणजे मला वाटतं आहे। तर त्या अनुषंगाने बाबा नागपुरात आले भक्तांच्या दर्शनासाठी आणि विशेषतः पालखीचा बाबांनी पूर्ण आज जो आहे त्याच्यात बाबांच्या पादुका आला ते बाबांना ते पूर्ण समर्पित झाली असं आमच्या भावना आहेत। तर मी सगळ्या भक्तांना एकच विनंती करेल की बाबांच्या पादुका आलेल्या आहेत तर आपण यावं, सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि बाबांचा शुभ आशीर्वाद घ्यावा ही विनंती।